आज आपण यूज ऑफ नो पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण नोचा वापर करणार आहोत. नो हे पहिल्यांदा घेणार आहेत आणि नंतर उरलेलं घेणार आहोत. तर आपण आता वाक्याचा प्रकार पाहणार आहोत. वाक्याच्या प्रकारामध्ये काही शंका नाही, काही आशा नाही, काही गरज नाही, काही नुकसान नाही, काही मजा नाही. तर तुम्ही पाहिलं असाल की प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला काही 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 आहे आणि शेवटी नाही 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 आहे. तर अशा प्रकारचं जर सेंटेन्स बनवायचं असेल तर आपण वाक्य कसं बनवणार, तर त्याची एक रचना आहे. सुरुवातीला नो घ्यायचा आहे आणि नंतर शंकासाठी शब्द घ्यायचा आहे, नंतर आशासाठी शब्द घ्यायचा, नंतर गरजसाठी शब्द घ्यायचा, नंतर नुकसानसाठी. जसं की काही शंका नाही, याच्यासाठी आपण कसं बनवणार, सुरुवातीला नो घेणार, नो आणि नंतर शंका असणारा शब्द आहे डाऊट, नो डाऊट. तर काही शंका नाही तर त्याचं इंग्लिशमध्ये होणार नो डाऊट. आता याच्यामध्ये आपण दुसरा सेंटेन्स घेतो आहे, काही आशा नाही. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला घ्यायचं आहे नो आणि आशाला शब्द आहे होप, नो होप. काही गरज नाही, तर हे कसं होणार, सुरुवातीला येणार नो आणि नंतर येणार गरज शब्द आहे नीड, नो नीड. काही नुकसान नाही, तर याच्यासाठीला कसं घ्यायचं, सुरुवातीला नो घ्यायचं, नो आणि नुकसानला शब्द आहे हार्म, नो हार्म. अशा प्रकारे काही मजा नाही, सुरुवातीला येणार आहे नो आणि नंतर मजा शब्दासाठी आहे फन. काही कल्पना नाही, सुरुवातीला घ्यायचं आहे नो, कल्पनाला शब्द आहे आयडिया. काही इंटरेस्ट नाही, सुरुवातीला घ्यायचं नो नंतर इंटरेस्ट, नो इंटरेस्ट. काही परिणाम नाही, सुरुवातीला घ्यायचं नो आणि नंतर परिणाम शब्दासाठी आहे इफेक्ट. तर याच्यामध्ये तुम्ही एक वाक्याचा प्रकार पाहिला असेल, जसं की काही शंका नाही, काही आशा नाही, काही गरज नाही, काही नुकसान नाही, काही मजा नाही, काही कल्पना नाही, काही इंटरेस्ट नाही, काही परिणाम नाही. अशा प्रकारची जर वाक्य बनवायची असेल तर कसं करायचे, सुरुवातीला घ्यायचं नो आणि नंतर राहिलेलं नो डाऊट, नो होप, नो नीड, नो हार्म, नो फन, नो आयडिया, नो इंटरेस्ट, नो इफेक्ट. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने असंख्य 100-50 वाक्य बनवू शकता आणि एका वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. आणि तुम्हाला ही रचना लक्षात ठेवायची आहे. जसं की सुरुवातीला तुम्हाला नो घ्यायचं आहे आणि नंतर राहिलेलं त्याच्यामध्ये मेन शब्द घ्यायचा आहे. ओके, जसं की शंका, आशा, जसं की गरज, जसं की नुकसान, जसं की मजा, नंतर कल्पना, नंतर इंटरेस्ट, नंतर परिणाम. अशा प्रकारे